खूप जणांना असं वाटतं त्यांना हेअरफॉल होतोय. नॉर्मली 50 ते 100 केस गळणं हे नॉर्मल हेअर सायकलिंग म्हणतो आपण त्याला. सो ते दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. जर मोर दॅन 100 हेअर्स पर डे गळत असतील तर तो प्रॉब्लेम होतो. ऑफकोर्स जेव्हा आपण हेअर वॉश करतो किंवा जेव्हा आपण विंचरतो, कंडिशनर लावतो, तेव्हा थोडेसे एक्स्ट्रा गळतात. पण दॅट इज नॉर्मल, दॅट इज एक्सपेक्टेड कारण फ्रिक्शन बेसिकली कमी होत असते. पण जर तुम्हाला हेअरफॉल मोर दॅन 100 हेअर पर डे फॉल होत असेल तर त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. मोस्ट कॉमन आहे स्ट्रेस. सेकंड इज न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. हे खूप कॉमन व्हायला लागले. फॉर एक्झाम्पल B12, व्हिटॅमिन डी. कोणीही आजकाल जे कोण चेक करतं सगळ्यांचे डेफिशियंट येत आहेत. कारण आपलं जे डाएट आहे ते खूप डेफिशियंट झालं आहे ओव्हर टाईम. जे सेम आपण एक टोमॅटो 40 वर्षापूर्वीचा एक टोमॅटो आणि आजचा एक टोमॅटो दोघांमध्ये न्यूट्रिशनल कॉन्टेंट खूप वेगळं आहे. म्हणून आपल्याला डेफिशियन्सीज खूप व्हायला लागतात. सो डेफिशियन्सीज इज वन थिंग. कोणताही मेजर इलनेस, मेजर स्ट्रेसर जेव्हा आपल्या शरीराला होतो 2 ते 3 महिन्यानंतर खूप सिव्हिअर हेअरफॉल युजली सुरू होतोच. त्याला आम्ही टिलोजन एफ्लुव्हियम म्हणतो, विच अगेन इज नॉर्मल.